पाऊस आणि पहिलं प्रेम पार्ट 2. त्या दिवसानंतर आर्यन आणि स्वाती रोज भेटायला लागले. कधी शाळेनंतर बगीचात तर कधी रस्त्यावर चालता चालता. दोघांच्या गप्पा थांबायचं नाव घेत नव्हत्या. पावसाने आता जणू त्यांचं खास नातं जोडून दिलं होतं. प्रत्येक वेळेस ढग जमायला लागले की आर्यनच्या मनात एकच विचार यायचा, आज पुन्हा ती भेटेल का? एक दिवस दुपारी जोरदार वारा वाहत होता. स्वाती शाळेतून बाहेर पडताच पुन्हा पाऊस सुरू झाला. ती छत्री उघडते पण वाऱ्याने ती उलटी होते. आर्यनने हसत छत्री दुरुस्त केली आणि म्हणाला, बघ ना, हा पाऊससुद्धा आपल्याला वेगळं राहू देत नाही. दोघं छत्रीखाली चालत राहिले. रस्त्याच्या कडेने पाण्याचे थेंब, गवताचा सुगंध आणि पावसाचा आवाज, सगळं काही एखाद्या गाण्यासारखं वाटत होतं. आर्यन म्हणाला, मला माहीत आहे आपण अजून लहान आहोत, पण जे वाटतंय ना ते खरं आहे. मला तुझ्यासोबत प्रत्येक पावसात चालायचंय. स्वातीने हसत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुला माहीत आहे का, पहिल्यांदा तू छत्री दिलीस ना तेव्हाच समजलं की तू वेगळा आहेस. साधा नाहीस तू. त्या क्षणी दोघे काही बोलले नाहीत. फक्त पावसाच्या थेंबामध्ये त्यांनी एकमेकाकडे पाहिलं. जणू काही शब्दांच्या पलीकडचं संवाद चाललं होतं. थोडं पुढे जाऊन दोघं रस्त्याच्या कडेला थांबले. पावसाचं पाणी वाहत होतं आणि त्यात त्यांच्या सावल्या एकत्र दिसत होत्या. आर्यनने तिच्या हातावर हलकं थोपटलं आणि म्हणाला, पाऊस थांबेल पण आजचं क्षण कायमचं राहील. स्वातीने हळूच मान हलवली. त्या क्षणी आकाशात विजेचा एक चमक उमटला आणि दोघे थोडेसे घाबरले पण पुन्हा एकत्र हसले. तोच पाऊस, तीच हवा, पण आता त्यांचं नातं काहीतरी अधिक गहीर झालं होतं. दोघांच्या नजरेत एक अनामिक ओढ होती जी शब्दात मावत नव्हती. त्या दिवसानंतर आर्यनला पावसाचा प्रत्येक थेंब तिची आठवण करून द्यायचा आणि स्वातीला पाऊस पडला की आर्यनचं हसू आठवायचं. पहिलं प्रेम आणि तो पहिला पाऊस आयुष्यभरासाठी त्यांच्या मनात कोरला गेला. अशाच नवीन स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.